आम्ही रिक्षामध्ये बसून आपला पॅड घेऊन निघालोय. आता पहिले स्टेशनला जाणार आहे, वसई रेल्वे स्टेशन. इथे का सकाळचं 9:30 वाजल्यात आणि या वसई शहर. स्टेशनपर्यंत मस्त रिक्षात गेलो आणि पुढं ट्रेननी प्रवास केलो. ते डायरेक्ट तर डहाणू रोडला मी 11:30ला बरोबर पोचले. आता कणासाठी आले का आले तर तुम्हाला पुढं पुढं दिसलच. एक मित्र येते भेटावला तर यो तो मित्र आहे आकाश. तो पण स्टेशनवर काही कामानिमित्ताने आलतो. तर मस्त त्याच्या बाईकवर बसून मी त्याच्या घरा गेलो. तर घरा जात असताना यो मस्त एक मोठोच ब्रिज लागतंय. खालती होडे वगैरे लागल्यात. त्यावरची समजतंय की कोलीवाडच आहे पण डहाणूचं. याच्यावर घ्या मग याच्यावर. हा मेन याच्यावर बँकसाठी बँक बदलायला बघ. हे पॅच बदलायला, हे बँक बदलायला. आता बघ स्टार्टिंग कसं केलं. तर मस्तपैकी पॅच वगैरे भरून झालं. पॅडमध्ये वाजवलं, थोडीशी प्रॅक्टिस केली आणि आता परतीचा प्रवास परत चालल्यावर डहाणूच्या रेल्वे स्टेशनला. डहाणू रोड जाताना आमची गाडीच बंद पडली आणि आकाश प्रॅक्टिस आता चालल्यावर रिटर्न. बंद हा कुठला गाव बोललास? कडियाले गावात समोरच बंद पडलं. आता रिक्षा किंवा टॅक्सीची वाट देखता. आकाश एक नंबर माणूस आहे. सगळा समजावून सांगला. जर तुम्हाला पण शिकावला येवच असेल ना, हां बॅकअपचा दिवाना. त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे साई कृपा आकाश म्हणून. तर त्या चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा कॉन्टॅक्ट पण करू शकता. जर तुम्हाला बॅकअप किंवा पॅच किंवा क्लास वगैरे शिकायचं असेल ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मस्त व्यवस्थित म्हणा घरा वगैरे नेलं. घरी घेऊन गेलेला त्यांच्या घरी जाऊन आम्ही प्रॅक्टिस वगैरे केली. बॅकअप वगैरे भरले. ते तुम्हाला शक्य झालं तर पुढच्या व्हिडिओत ना देखावला भेटेल. की हे बघून बरं वाटलं. इकडे पण थोडासा हिरवागार निसर्ग वगैरे आहे. शेवटी आम्हाला एक एस.टी भेटली. त्या एस.टीत बैसून आम्ही प्रवास केला पुढचं. आणि कोकणातच प्रवास करता यायचा वाटत होता. मस्त व्ह्यू पण दिसत होता. आणि पोचल्यावर मग आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये जेवायला. जेवण मस्तपैकी थम्सअप घेतलं आहे. एका हॉटेलला थोडासा नाश्ता वगैरे करता आणि निघणार. विरारवरून आलं आहे. आकाशचं मेहून आहे. बिर्याणी मागवले मस्तपैकी आणि हा राईस खाते. मस्तपैकी खाल्ला पिल्ला आणि आता निघाले परत वसईला जावं. ते दोघंजण गेलं. त्यांचं पण काम आहे आता त्यामुळं. आणि आता परत एकट्याने प्रवास करायचा आहे. आले डहाणू रोडच्या स्टेशनला. ट्रेन पकडायची आहेत ना वसई. 3 वाजलं. 3:15ची ट्रेन आहे. आरामात जाऊ आपण. ट्रेनची भरपूर मेहनत असतं ऐसा लॉंगचा प्रवास. आणि प्रवास करावला शिकावचा आहे ऐसं लांबचं. आणि फिरावला भरपूर आवडतं. त्यामुळे मुद्दाम पण मी अशा ठिकाणी येतं. पॅड शिकवलं आपल्या एरियात पण हात त्यांशी पण मी जाणार आहे. ते पण पुढच्या व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. पण ऐसं मुद्दाम मी आणि दादाच्या इकडे पण येऊचा होता. तुमची पण डिमांड आहे की त्यांची पण वलाक करून देवावी. हा एक रिझन आहे. तर तो पण एक ब्लॉग होऊन जाईल. हे स्टेशन्स एकदम गावसारखं वाटतात. मस्त वाटतात. ऐशी झाडा वगैरे आजूबाजूला. तर फायनली आले मी वसई रोडला रिटर्न. 5 वाजलं आणि खचाखच दे का कसलीच भरले. तर उतरावला जरी कमी पब्लिक उतरली ना तरी उतराव जाम त्रास जायलो म्हणा. तर आजच्या अनुभवात ना एक गोष्ट शिकलो की आयुष्यात काहीतरी करायचं असेल ना तर स्ट्रगल करावंच लागतं. आणि
दिवस प्रवास करतोय त्यामुळे थोडीशी मजा पण आली, मस्त पण वाटला. म्हणजे रोज करतात त्यांचा काय होत असेल यो विचार करून बाप रे. तर मस्त संध्याकाळ झाले आता आणि चाललो मार्केटला. आज संडे पण आहे, वहिनीच्या सोबत चालले मार्केटला. आज काहीतरी भावरा घेणार आहोत. कालच्या व्हिडिओत तुम्हाला मार्केट दाखवलं, आता आम्ही त्यांनाच भावरा आणावलं चालले आहोत. आणि आमच्यासोबत गुड्डी पण आहे, नव्या. दक्ष एकटं रिले टी व्ही देखत घरात. तर या आज संडेला रविवारी भरलेला मार्केट, काल शनिवारी भरलेला दाखवला. शुक्रवारचा भरपूर खचाखच भरलेला असतं. आम्ही घेत आहोत चिकन, आज रविवार आहे. इकडं ना सरळ. तर आम्ही आलो श्रीराम मंदिर पापडीच्या जवळ. आताच एक मस्त तलाव पण आहे ते. तर आता भाजी घेत आहो. देवला बिवला एक वर्षी फिरून आलो आणि या मार्केटला जायलो परत. संध्याकाळची थोडीशी गर्दी आणि भरलेला दिसते मार्केट. तर आता मस्तपैकी जेवणाची तयारी झालेली आहे. तर रात्रीचं 8:45 वाजतात. इकडे दक्ष आहे, आमची गुड्डी आहे, तुम्ही पण आल्या. तर मस्तपैकी बैसले होते. चिकनचा रस्सो आणि चपाती आहे. इकडे दक्ष बैसले आणि इकडे नव्या आणि समोर व्लॉग लावले माझं दक्षिणे. आम्ही डॅम्पवर गेलेलो तो व्लॉग आहे. सेम कपडे घातलेत ना आता, सेम टी शर्ट घातले ब्लॉग मध्ये पण आणि हात पण. तर आजच्या व्हिडिओत मी थोडंसं ट्रेनचा प्रवास वसई ते डहाणूपर्यंत दाखवलं आणि कणासाठी गेलेलो का इकडे मी आले तर थोडासा तुम्हाला सांगायचो प्रयत्न केलो. त्यानंतर मस्तपैकी येऊन बाजारात वगैरे गेलो. आजचो पण बाजार दाखवलो, कालच्या व्हिडिओत कालचं दाखवलो. आणि आता जेवून खाऊन झोपावची तयारी झाली. तर या व्हिडिओत औरात दादा काही दिसलो नाही व्हिडिओत, कारण कामानिमित्ताने बाहेर गेलाय. कशी वाटली व्हिडिओ ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ.